तर पुन्हा एकदा माझ्या 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि आज मी शोला चाललोय चिंचवड म्हणजेच पुण्याला. तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. सकाळी 7 वाजता रेडी होऊन मी निघालोय आता दादरला जाण्यासाठी. आणि दादरला मला भेटणार होत्या वहिनी म्हणजे जयंत दादाची बायको आणि आपली बाकीची टीम जी ऑलरेडी महाडला शोला होती ती डायरेक्टली तिथून पुण्याला आपल्या शोच्या लोकेशनला भेटणार आहे. आणि दादरवरून आम्ही निघालो पुण्याला जाण्यासाठी आणि वाटेतच मिळाला पाऊस आणि पावसाची मजा घेत घेत आम्ही निघालो होतो पुण्याला. पण मला एक कळत नव्हतं भाई हा जून महिना आहे की एप्रिल आहे की जून, काहीच कळत नव्हतं की एप्रिल महिन्यामध्ये एवढा पाऊस पडतो की माझ्या बोलण्याने तुम्हाला काहीच कळलं नसेल की एप्रिल आहे की जून. अरे कहना क्या चाहते हो? सो फायनली आम्ही त्यानंतरला पोहोचलो पुण्याला आणि पुण्याला जाऊन आम्हाला पहिला लागलेली भूक. तर आम्ही बोललो पहिला जेवूया मग पुढे जाऊया. तर मी आणि वहिनींनी घेतला मिसळपाव खायला. जशी आम्ही पुण्याची मिसळ खायला सुरुवात केली तसा पावसाचं आगमन रिटर्न झालं पुण्यामध्ये. तर आम्ही पावसामध्ये त्या मिसळ खात होतो. एकदम भारीवाला असा फिलिंग होती. मिसळपाव वगैरे खाऊन झाला, पावसामध्ये भिजून झालं. त्यानंतरला आम्ही निघालो आमच्या लोकेशनला आणि आपल्या लोकेशनला ऑलरेडीच आपली टीम जाऊन तिथे बसली होती. त्यांची तयारी वगैरे झाली होती. सो आम्हाला पण रेडी व्हायचं होतं. फटाफट आम्ही रेडी होऊन घेतलं आणि पहिला परफॉर्मन्स होता आपला गणपती बाप्पाचा मोरया. सो त्यासाठी झालो मी रेडी आणि बघूया आज व्हिडिओ मिळणार तर नाहीत पण आज जे जे कॅरेक्टर मी करणार आहे, जे जे परफॉर्मन्स करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी. सो मोर्यानंतरला मी झालो वासुदेवसाठी रेडी आणि वासुदेवच्या नंतरला आम्ही झालो शेतकरीसाठी रेडी. आणि इतकी धावपळ होती की काय सांगू तुम्हाला. शेतकरी नंतरला केला मी साईबाबाचा ऍक्ट होता, त्या ऍक्टमध्ये मॉमेडियन कॅरेक्टर प्ले केला. आणि त्यानंतर होता आपला माऊली आणि आज आपला राकेश भाऊ प्ले करणार होता दादा कोंडकेचं कॅरेक्टर. आणि आपल्या ग्रुपमध्ये जसा राकेश भाऊ आहे चित्र विचित्र तशीच एक आता नवीन ऍड झाली आहे मिस डहानू. ही सुद्धा कधी काय करेल ते सांगू शकत नाही. त्यानंतर आम्ही झालो गोंधळ परफॉर्मन्स करण्यासाठी रेडी. सो फायनली झालं आमचं पॅकअप आणि हा होता आजचा आपला रंगमंच. आणि ही आहे आजची आपली टीम ज्यांना खूप सारी भूक लागली होती. सो पॅकअप झाल्यानंतरला तो डायलॉग आहे ना मुळशी पॅटर्न मधला, एकाच तालुक्यातून आलेले अनेक सारे बकासूर एकत्र जेवायला बसले. त्यानंतरला आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी. रात्रीचे 3:11 झाली होती आणि सगळेजण वाट बघतात कधी निघते गाडी आणि कधी जातोय आम्ही मुंबईला. आणि जयंत भाऊ आपला खूप सारं काम करत होता, स्ट्रगल चालू होतं भावाचं. चला तर मग आज पुरती एवढंच. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट ठिकाणी नवीन शोला असंच काहीतरी नवीन घेऊन. असाच सपोर्ट राहू द्या आपल्या इंस्टाग्रामला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा. आपल्या इंस्टाग्रामची आयडी आहे आर्य रत्नागिरीकर आणि आपल्या यूट्यूब चॅनलची सुद्धा आयडी आहे आर्य रत्नागिरीकर. तुमचा प्रेम आणि तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या. आणि तुम्हाला जर माझ्या शोजचे जर पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. आज पुरती एवढंच. टाटा बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.